महावितरण सौर कृषी पंप तक्रार निवारण शिबिर संपूर्ण आणि सखोल मार्गदर्शन। नमस्कार शेतकरी मित्रांनो, शिवम कृषी टेक मध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे। शेतीला पाण्याची गरज आहे आणि पाण्यासाठी विजेची, पण सध्या विजेचा लपंडाव, जळालेले ट्रान्सफॉर्मर आणि वाढीव वीज बिलाने शेतकऱ्याचे कंबरडे मोडले आहे। यावर उपाय म्हणून राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने मागील त्याला सौर कृषी पंप योजना, मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना आणि पंतप्रधान कुसुम योजना आणल्या। अनेक शेतकरी बांधवांनी कर्ज काढून उसनवार करून कोटेशन पैसे भरले, पण आज 6 महिने वर्ष उलटून गेले तरी अनेकाच्या बांधावर सोलर पंप पोहोचलेला नाही। काहीचे पॅनल आलेत पण मोटार नाही, काहीचे मोटार बसवली पण 2 दिवसात ती बंद पडली। एजन्सीचे लोक फोन उचलत नाहीत आणि महावितरणाच्या कार्यालयात गेले की उडवाउडीचे उत्तर मिळतात। तुमची हीच अवस्था आहे का? जर हो असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत आणि अत्यंत लक्ष देऊन पहा, कारण आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की महावितरणच्या विशेष सौर कृषी पंप तक्रार निवारण शिबिर बद्दल। या शिबिरात तुमच्या समस्याचे जागेवरच कसे निवारण होईल, अधिकाऱ्यांना जॉब कसा विचारायचा आणि आपल्या हक्काचा सोलार पंप कसा मिळवायचा, याची A to Z सविस्तर माहिती आपण घेणार आहोत। भाग 1 मध्ये पाहूया महावितरणाचे हे विशेष शिबिर नेमके काय आहे। मित्रांनो, जेव्हा आपण एखाद्या समस्येसाठी स्थानिक कार्यालयात जातो तेव्हा वरिष्ठ साहेबांना विचारावं लागेल की वरतूनच मालाचा पुरवठा नाही अशी उत्तरे मिळतात। या रोजच्या कटकटी थांबवण्यासाठी शासनाने थेट तक्रार निवारण शिबिर घेण्याचे आदेश दिले आहेत। या शिबिराचे वेगळे पण काय आहे? नंबर 1, वरिष्ठ अधिकाऱ्याची उपस्थिती। इथे फक्त लाईनमन किंवा कनिष्ठ अभियंता नसतात, थेट कार्यकारी अभियंता म्हणजेच एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आणि अधीक्षक अभियंता म्हणजेच सुप्रिटेंडिंग इंजिनियर या शिबिरात बसतात। नंबर 2, एजन्सी किंवा वेंडर समोरासमोर। ज्या कंपनीला उदाहरणार्थ टाटा, शक्ती, क्रॉम्प्टन तुमच्या पंपाचे टेंडर मिळाले आहे त्याचे प्रतिनिधी या शिबिरात हजर राहणे बंधनकारक असते। त्यामुळे एजन्सी काम करत नाही ही सबब महावितरण देऊ शकत नाही। नंबर 3, ऑन द स्पॉट निर्णय। अनेक प्रकरणामध्ये कागदपत्राची पूर्तता असेल तर जागेवरच पुढील 7 दिवसात पंप बसवण्याचे लेखी आदेश दिले जातात। त्याच्यानंतर पाहूया भाग 2 मध्ये या शिबिरात कोणत्या तक्रारीचे निवारण होते, सखोल विश्लेषण। आता समजून घेऊया की तुमची समस्या या शिबिराच्या कक्षेत येते की नाही। प्रामुख्याने 4 प्रकारच्या समस्या येथे सोडवल्या जातात। पैसे भरूनही पंप न मिळणे म्हणजेच पेंटिंग इन्स्टॉलेशन। सर्वात मोठी समस्या, तुम्ही कोटेशनची रक्कम भरली आहे, तुम्हाला बेनिफिशरी आयडी म्हणजेच लाभार्थी क्रमांक मिळाला आहे, पण पुढची कोणतीही कार्यवाही झालेली नाही। अशा वेळी शिबिरात गेल्यावर अधिकारी थेट पोर्टलवर तुमचा आयडी टाकून तपासतात की तुमची फाईल कोणत्या लेवलला अडकली आहे, महावितरणाकडे की एजन्सीकडे, आणि त्यानुसार डेडलाईन दिली जाते। नंतर पाहूया अपूर्ण साहित्य पुरवठा, इनकम्प्लीट मटेरियल सप्लाय। अनेक गावात असे प्रकार घडलेत की वेंडरने फक्त स्ट्रक्चर आणि सोलर पॅनल आणून टाकले, पण कंट्रोलर आणि मोटर गायब आहे। शेतकरी ते साहित्य सांभाळून त्रस्त आहेत। अशा अपूर्ण कामाच्या तक्रारीचे येथे गंभीर दखल घेतली जाते। नंबर 3 मध्ये पाहूया तांत्रिक बिघाड आणि वॉरंटी, टेक्निकल फॉल्ट्स अँड 5 year AMC। मित्रांनो, एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, जेव्हा तुम्हाला सोलर पंप मिळतो तेव्हा त्यासोबत 5 वर्षाच्या अॅन्युअल मेंटेनन्स कॉन्ट्रॅक्ट म्हणजे AMC म्हणजेच देखभालीचा करार असतो। जर तुमच्या पंपाचे कंट्रोलर जळाले, मोटर पाणी कमी खेचत असेल किंवा वायरिंग शॉर्ट झाली असेल तर ते मोफत दुरुस्त करून देण्याची जबाबदारी वेंडरची आहे। वेंडर नकार देत असेल तर या शिबिरात त्याची थेट तक्रार करा। नंबर 4 मध्ये पाहूया चोरी आणि नुकसान, थेफ्ट अँड डॅमेज। जर तुमच्या शेतातून सोलर पॅनल चोरीला गेलेले असतील तर त्याची प्रथम पोलिसात FIR करावी लागते। त्यानंतर ती FIR कॉपी घेऊन या शिबिरात आल्यास विम्याचे म्हणजे इन्शुरन्स क्लेम करून नवीन पॅनल कसे मिळवायचे याचे मार्गदर्शन आणि प्रक्रिया येथूनच सुरू होते। भाग 3 मध्ये पाहूया
शिबिराला जाण्यापूर्वी कोणती तयारी करावी? अत्यंत महत्वाची कागदपत्रे. शिबिरात नुसते जाऊन चालत नाही, तुमच्याकडे भक्कम पुरावे आणि कागदपत्रे असणे गरजेचे आहे. एक फाईल तयार करा आणि त्यामध्ये मी जे कागदपत्र सांगतो ते नक्की ठेवा. नंबर 1, लाभार्थी क्रमांक म्हणजेच बेनिफिशरी आयडी आणि अर्ज. तुम्ही जेव्हा ऑनलाईन फॉर्म भरला तेव्हा मिळालेले अर्जाची प्रत. नंबर 2, कोटेशन भरल्याची पावती. महावितरण किंवा महाऊर्जाच्या नावाने जो डिमांड ड्राफ्ट म्हणजेच डीडी किंवा ऑनलाईन पेमेंट केले आहे त्याची पावती सर्वात महत्वाची आहे. नंबर 3, ओळखपत्र आणि जमिनीचे पुरावे. तुमचे आधार कार्ड आणि ज्या कंपनीचे पंप बसवायचे आहे त्या शेताचा अद्ययावत 7/12 आणि 8चा उतारा. नंबर 4, फोटो आणि पुरावे. जर पंप खराब असेल किंवा साहित्य पडून असेल तर मोबाईल मध्ये त्याचे स्पष्ट फोटो आणि व्हिडिओ काढून सोबत ठेवा. नंबर 5, सविस्तर लेखी तक्रार. तोंडी तक्रारीला सहमती नसते, त्यामुळे छापील किंवा स्वच्छ अक्षरात लिहिलेले अर्ज सोबत असावा. भाग 4 मध्ये पाहूया लेखी तक्रार अर्ज कसा लिहावा. नमुना पहा. अनेक शेतकऱ्यांना अर्ज कसा लिहायचा हे समजत नाही, त्याच्यासाठी आम्ही हा सोपा नमुना देत आहोत. प्रति माननीय कार्यकारी अभियंता साहेब, महावितरण कार्यालय, तुमच्या तालुक्याचे किंवा जिल्ह्याचे नाव लिहा. विषय मंजूर झालेला सौर कृषी पंप न बसून मिळाल्याबाबत. संदर्भ माझा लाभार्थी क्रमांक, तुमचा आयडी टाका. महोदय, वरील विषयास अनुसरून विनंती की मी म्हणजे तुमचे संपूर्ण नाव, राहणार तुमचा पत्ता, उदाहरणार्थ डोकसाळ येथील शेतकरी असून मी मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेअंतर्गत 3 HP, 5 HP, 7.5 HP जे काय असेल ते पंपासाठी दिनांक तारीख रोजी कोटेशनची रक्कम भरलेली आहे. रक्कम भरून महिने टाका. महिने उलटून गेले तरीही संबंधित एजन्सीकडून माझ्या शेतात पंप बसवण्यात आलेला नाही. मी एजन्सीला वारंवार संपर्क केला असता त्यांच्याकडून उडवाउडीचे उत्तर दिले जात आहे. तरी साहेबांनी यात जातीने लक्ष घालून मला लवकरात लवकर माझा पंप बसवून द्यावा ही नम्र विनंती. आपला नम्र, तुमची सही आणि तुमचा मोबाईल नंबर टाका. मित्रांनो, अशा प्रकारचा अर्ज 2 प्रती तयार करा. एका प्रतीवर अधिकाऱ्याची सही आणि सिक्का घेऊन ती रिशूड कॉपी म्हणजे रिशू कॉपी म्हणून तुम्ही स्वतःकडे जपून ठेवा. भाग 5 मध्ये पाहूया ज्यांना शिबिरात जाता येत नाही त्यांच्यासाठी ऑनलाईन पर्याय काय आहे. तर जर तुम्हाला वेळेअभावी शिबिराला जाता आले नाही तरी निराश होऊ नका. तुम्ही घर बसल्या मोबाईल वरूनही तक्रार करू शकता. तर स्टेप बघा. नंबर 1, महावितरणाच्या वेबसाईट वर जा. नंबर 2, मागेल त्याला सौर कृषी पंप या लिंक वर क्लिक करा. नंबर 3, तिथे ट्रॅक स्टेटस आणि ग्रॅव्हन्स किंवा कंप्लेंट तक्रार नोंदणी असा पर्याय असतो. नंबर 4, तुमचा बेनिफिशरी आयडी टाका आणि तुमची तक्रार ऑनलाईन सबमिट करा. तुम्हाला एक तिकीट नंबर म्हणजे तिकीट नंबर मिळेल ज्यावर तुम्ही तक्रारीचा पाठपुरावा करू शकता. भाग 6 मध्ये पाहूया शेतकऱ्यासाठी काही इन्साइड आणि अत्यंत महत्वाच्या टिप्स. जाता जाता शिवम कृषी टेकच्या माध्यमातून काही अत्यंत महत्वाच्या गोष्टी मी तुम्हाला सांगू इच्छितो. कुठल्याही एजंटला बळी पडू नका. सौर पंप मिळवून देतो, लवकर नंबर लावून देतो म्हणून गावात अनेक एजंट फिरत असतात. शासनाची ही प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक आणि प्रथम येणाऱ्यास प्राधान्य, फर्स्ट कम फर्स्ट सेव या तत्वावर चालते. कोणत्याही अधिकाऱ्याला किंवा एजंटला वरचे पैसे देऊ नका. वेंडरला लेखी सांगा. जेव्हा वेंडर पंप बसवायला येतो तेव्हा तो व्यवस्थित चालू करून पाणी पडत असल्याची खात्री केल्याशिवाय इन्स्टॉलेशन सर्टिफिकेट म्हणजे वर सही अजिबात करू नका. एकदा तुम्ही सही केली की कागदोपत्री तुमचं काम पूर्ण झालं असं मानलं जातं. एकत्र या. तुमच्या गावात जर 5-10 शेतकऱ्यांचा प्रश्न असेल तर एकट्याने जाण्यापेक्षा सगळ्यांनी मिळून शिबिरात जा. सामूहिक प्रश्नाची दखल प्रशासन अधिक वेगाने घेते. शेतकरी मित्रांनो, सौर ऊर्जा ही आजच्या काळाची गरज आहे आणि हक्काचा पंप मिळवणे हा तुमचा अधिकार आहे. महावितरणाने आयोजित केलेल्या या तक्रार निवारण शिबिराचा जास्तीत जास्त फायदा घ्या. तुमच्या विभागातील शिबिराची तारीख स्थानिक वर्तमानपत्रात किंवा महावितरण कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर प्रसिद्ध केली जाते. त्यावर लक्ष ठेवा. जर तुम्हाला सोलर पंप योजनेबद्दल किंवा कोटेशन बद्दल इतर कोणत्याही कृषी तांत्रिक विषयाबद्दल अडचण असेल तर खाली कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. आपण त्यावर नक्की मार्गदर्शन करू. ही माहिती केवळ तुमच्या पुरती मर्यादित ठेवू नका.
तुमच्या गावातील परिसरातील प्रत्येक शेतकरी बांधवापर्यंत हा व्हिडिओ व्हॉट्सअप आणि फेसबुकद्वारे नक्की इतर शेतकऱ्यांना सुद्धा पोहोचवा, जेणेकरून कोणाचे तरी अडकलेले काम मार्गी लागेल. अशाच सखोल, पारदर्शक आणि शेतकऱ्यांच्या फायद्याच्या माहितीसाठी शिवम कृषी टेक चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. भेटूया पुढील व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत राम राम.